नमस्कार मित्रांनो, आर एस किचनमध्ये स्वागत आहे। तर आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने तिळाचे लाडू बनवले आहे। तर रेसिपी संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर इथे मी 250 ग्राम तीळ घेतलेले आहे, 150 ग्राम शेंगदाणे आणि 200 ग्राम गावरानी गूळ घेतलेला आहे। शक्य असेल तो गावरानी गूळच वापरायचा, जर उपलब्ध नसेल तर कुठलाही चालेल। मग तर सुरुवातीला आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया। तर सुरुवातीला मी एक कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवून आणि मंद आचेवर गरम करायला ठेवलेली आहे। तर सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतो। तर आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजते वेळेस अगदी मंद आचेवरच भाजून घ्यायचे, जेणेकरून आतून भाजले जाते आणि वरून करपणार नाही। तर आपण याला एका लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया। अशा पद्धतीने खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेतोय। तर पाहू शकता जवळजवळ आपले शेंगदाणे भाजत आलेले आहे। आणि आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने तीळ आणि गुळाचे लाडू करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर पाहू शकता मंद आचेवर खरपूस रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि याला भाजण्यासाठी जवळपास मला 3 मिनिटं लागले असतील। तर याला काढून घेतोय। तर अशा पद्धतीने शेंगदाणे आपले थंड होतील तोपर्यंत आपण हा गूळ खिसून घेऊया। तर अशा प्रकारची खिसणी घेतलेली आहे आणि हा जो गूळ आहे, ही जी मोठी छिद्र आहे इकडून मी असा खिसून घेतोय। तर आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला खिसून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने खिसून घेतोय, पाहू शकता असा, किंवा या मोठ्या पत्तीने पण असा खिसून घेऊ शकतो आपण। तर मोठ्या पत्तीने खिसून घेतोय। तर अशा पद्धतीने मी गूळ खिसून घेतलेला आहे आणि आपला गूळ खिसून झालेला आहे। आता आपण शेंगदाण्याचे साली काढूया। तर पाहू शकता शेंगदाणे आपले थंड झालेले आहे आणि याला आपण चोळून याच्या साली काढून घेतोय। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी साली सोलून घेतलेले आहे आणि हातानेच एकाचे 2 करून घेतलेले आहे। हे करत असताना मी मिक्सरचा अजिबातही वापर केलेला नाही। जर आपल्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्याने आपण असं करू शकतो, त्याची गरज पडत नाही, हाताने होऊन जातं। तर आता आपण तीळ भाजून घेऊया। तर आपण शेंगदाणे ज्या पद्धतीने भाजले त्याच पद्धतीने मंद आचेवर हे तीळ भाजून घेऊया। तर मंद आचेवरच आपल्याला तीळ खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजते वेळेस आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। जर आपण जास्त आचेवर भाजले तर आपले तीळ करपून काळे दिसतील। तर संयम ठेवून मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर पाहू शकता तीळ आपले जवळजवळ भाजत आलेले आहे आणि जवळपास याला भाजण्यासाठी 5 ते 7 मिनिट लागलेले आहेत मंद आचेवर। तर काळे न होता अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे कुरकुरीत होईपर्यंत। तर आपण यामध्ये आता हे शेंगदाणे टाकूया सुरुवातीला आणि गॅसची फ्लेम मंदच आहे। शेंगदाणे आपल्या आवडीनुसार कमी जास्ती टाकू शकता आणि त्याच्यानंतर हा गूळ टाकू आणि व्यवस्थितपणे मिक्स करू। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतोय, जेणेकरून गूळ आपला चारी बाजूला तिळांना लागले जाईल। तर पाहू शकता एक साधारण 1.5 ते 2 मिनिट
गूळ टाकून असं परतून घेतलेलं आहे मिश्रण आणि व्यवस्थित आपला गूळ मिक्स झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड व्हायला ठेवूया थोडा वेळ. तर पाहू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण थोडं थंड झालेलं आहे. अगदी थंड नाही करायचं आहे, थोडं कोमट असेपर्यंत थंड करायचं आणि नंतर लाडू वळायला सुरुवात करायची. तर आपल्याला हव्या त्या आकाराचे थोडं मिश्रण घ्यायचं, जसे लाडू बांधायचे तसे, आणि अगदी अलगद हाताने लाडू वळून घ्यायचे अशा पद्धतीने. तर पाहू शकता अशा पद्धतीने लाडू आपला तयार आहे. जर हे लाडू आपल्याला बसत नसतील तर आपण हे मिश्रण हलकंसं गरम करू शकतो आणि लाडू बांधू शकतो. तर इथं मी संपूर्ण लाडू बांधतो आणि नंतर दाखवतो. तर पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त 3 वस्तू वापरून मी तिळाचे लाडू तयार केलेले आहे. तर या मकर संक्रांतीला नक्की बनवा आणि कसे बनले ते कमेंट करून कळवा. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.